मूव्हीज अंतिम टप्प्यामध्ये आपण आलेलो आहोत. शेवटचा फायनलचा मॅच आहे आणि खऱ्या अर्थाने फायनलच्या मॅचसाठी संपूर्ण हे पाहुणे इथे उपस्थित झालेले आहेत. सर्वांनी पाहुण्यांच्या समोर कोणी थांबणार नाहीये. मित्रांनो, आज जरी प्रथमतः स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे, मात्र या स्पर्धेमध्ये असं वाटत नाही की या स्पर्धेचं पहिलं वर्ष आहे. प्रत्येक गोष्टीकडे 40+ संघाने भरपूर प्रामाणिक चांगलं काम केलेलं आहे. मग प्रोफेशनल पंच, त्याचबरोबर प्रोफेशनल कॉमेंटर, प्रोफेशनल स्कोरर आणि सुंदर अशी टेक्निकल टीम सिद्धी मूव्हीज यांचं देखील इथे खूप चांगलं काम राहिलेलं आहे. वेळ झालेली आहे सर्वांचा आभार व्यक्त करण्याची. मात्र फायनलचा टॉस इथे आपण करणार आहोत. रोशन, आपण जागेवर थांबा, कॅप करायची आहे. सर्वांनी जागेवर उभं राहायचं. आपण जे बसलेले आहे सर्वांनी जागेवर उभं राहायचं, कारण की राष्ट्रगीत होणार आहे. आपल्या भारताचा नॅशनल अंथम जो आहे तो इथे करणार आहोत आपण. सर्वांनी जागेवर डोक्यातील कॅप, गॉगल सर्वांनी काढायचे आहेत. आणि मी जे काउंट करेल त्यानंतर डीजे ऑपरेटर आपण राष्ट्रगीत सुरू करायचं आहे. 1 2 3 अँड स्टार्ट. भारत माता की वंदे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय श्रीराम. जय श्रीराम. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. तर मित्रांनो, गावदेवी माते की जय. तर आता दोन कॅप्टन समोर यायचे. आपण फक्त कॅप्टन नाही यायचंय. फायनलचा टॉस कॅप्टन आलेले आहेत. दोन अंडर 19चे दोन कॅप्टन आमने सामने, कनिष आणि वेद. नक्कीच रेग्युलरचे ग्रामीणचे खेळाडू आहेत. कनिष, सन्माननीय पाहुण्यांना विनंती असेल की आपण टॉस करण्यासाठी यायचं. गणेशजी गुलवी साहेब आपण टॉस करण्यासाठी यायचे पुढे. आणि बालकृष्ण ठाकरे साहेब आपण यायचं आहे. वारी साहेब आता सर्वांनीच या. सुभाषजी भोईर साहेब आपण देखील यायचं आहे. फायनलचा टॉस, इम्पॉर्टंट टॉस, विठ्ठल पाटील साहेब आपण देखील या पुढे. हेड असा कॉल आहे गार्गी 11 टीम संघाचा आणि हेडच आलेला आहे. सर्वप्रथम दोन्ही संघाला शुभेच्छा देत आहेत. फक्त एकच प्रश्न, नाणेफेकी जिंकले काय निर्णय? फलंदाजी करण्याचा निर्णय एक महत्वाच्या मॅच मध्ये इथपर्यंत आलेला आहे. कसं वाटतं? खूप सुंदर वाटतंय. पहिलाच पर्व आणि पहिल्याच पर्वामध्ये फायनलला पोहोचलोय. खूप खुश आहे, खूप हॅपी आहे. अंकलला हा फायनल डेडिकेट करू आम्ही. क्या बात आहे. कॉम्पिटन्स पहा किती चांगला आहे की आम्ही फायनल डायरेक्टली रोहिदास भोईर यांना आपण डेलिकेट करणार आहेत. किती धावा बनवणार सुरुवातीला? जास्तीत जास्त मिनिमम 40+ तरी जाण्याचा प्रयत्न करू. आपल्या संघासाठी शुभेच्छा. वेद खूप चांगलं कॅप्टनशिप राहिलेली आहे आणि खऱ्या अर्थाने पाहुण्यांच्या माहिती करते की हा संघ बाहेरच गेला होता ऑलरेडी. मात्र त्या संघाने भरपूर चांगले जोर लावला आणि फायनल मध्ये वो कहते ना, शेर जख्मी हुआ है, अभी उसे रोकना नामुमकिन है. वेद, टॉस इम्पॉर्टंट होता का? नक्कीच आम्ही पण फलंदाजीच करणार होतो. आता बिल्डिंग करायची आहे. किती धावून थांबवण्याचा प्रयत्न असेल? अंडर थांबवायचा प्रयत्न करू आम्ही. कसं वाटलं या स्पर्धेबद्दल? काय म्हणशील आता थोडक्यात? खूप छान. क्या बात आहे. हे होते वेद. मित्रांनो, टॉस झालेला आहे आणि टॉस गार्गी 11 संघाने जिंकलेला आहे आणि प्रथमतः बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आपण जातोय कॉम बॉक्स मध्ये. सुभाष धुमाल सज्ज आहेत. मात्र मी सर्व पाहुण्यांना विनंती करतोय की आपण या ट्रॉफी सोबत एक फोटो काढायचा. आपण साहेब थांबायचंय, फक्त ट्रॉफी कॅप्टन पुढे. आपण कॅप्टन
थोडंसं लाईनअप करायचं आहे दोन्ही टीमने, दोन्ही संघांना शुभेच्छा इथे द्यायचेच. कॅप्टन पुढे आपण, कॅप्टन वेद पुढे आपण, कनिष आपण पुढे यायचंय. सर्वप्रथम पहिले एक फोटो काढायचा आहे. सागर फोटो काढा एक आपण. दोन कॅप्टनचे फोटो काढायचे आहेत. चला क्वालिटी आयफोन आपण एक फोटो काढायचा दोन्ही कॅप्टनच्या सोबत. सागर पाटील पाहुण्यांच्या सोबत दोन्ही कॅप्टनचा फोटो काढून घ्या आपण. एकदा सर्वांनी आपल्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. फायनलचा दिवस आणि फायनलचा सामना इथे सुरू होत आहे. धन्यवाद. आता त्यानंतर आपण पाहुण्यांनी प्रत्येक खेळाडूला शुभेच्छा द्यायच्या आहेत आणि कनिष आपण ओळख करून द्या खेळाडूंची. सर्वप्रथम गणेश गुळवी साहेब, बालकृष्ण ठाकरे साहेब, किशोरजी वारे साहेब आपण या, सुभाषजी भोईर, विठ्ठल पाटील, आपल्या महिला आपण या, आमच्या प्रथम नागरिक आमच्या सावंदे गावच्या सरपंच मॅडम आपण द्या. त्यानंतर आजच मॅडमला उपसरपंच पद मिळालेलं आहे आणि आमच्या सोनी मॅडम आपण देखील या, रेखाताई आपण या, सर्वांनी शुभेच्छा द्या. आमच्या मामा आपण देखील शुभेच्छा द्यायच्या. योगीजी गायकवाड साहेब आपण या, सर्वांनी शुभेच्छा द्या दोन्ही संघांना. सोमनाथ देवलीकर आपण देखील या, बालाराम पाटील आपण देखील शुभेच्छा द्या. मनोज भोईर आपण देखील शुभेच्छा, आकाश भोईर आपण शुभेच्छा द्या. वैभव पाटील आपण शुभेच्छा द्यायच्या आहेत. थेट आपण पाहुण्यांना आता व्यासपीठावर घेऊन जाणार आहोत आपण. हे पाहू शकता आपण सन्माननीय गणेश गुलवी साहेब आपण आता व्यासपीठावर जायचं आहे. सर्व पाहुणे आपण हळूहळू पाहुणे आपण व्यासपीठावर जायचं आहे. आपण असेच आपण व्यासपीठावर चला. ओ टू सुभाष धुमाल. तर सर्व मान्यवरांना विनंती असेल की आपण व्यापीठाची सोहळा वाढवायची आहे. मान्यवरांमध्ये आपण पाहतोय बालकृष्ण ठाकरे साहेब आपल्याला पाहायला मिळतात. त्यांच्या समेत आपण पाहतोय इतर मान्यवर देखील पाहतोय, ज्यामध्ये उद्योगपती किशोर वारे साहेब देखील आपल्याला पाहायला मिळतात. तसेच गणेश गुलवी साहेबांचं देखील शुभ आगमन या स्पर्धेमध्ये आपण पाहत आहोत. त्यांच्यासमोर विठ्ठल पाटील साहेब, सुभाषजी भोईर साहेबांना देखील आपण पाहतोय. या सर्व मान्यवरांना विनंती असेल की आपण व्यापाऱ्याची संवाद व्हायचे. त्यानंतर राकेशजी भोईर यांची देखील बहुमूल्य उपस्थिती या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. त्यामध्ये गंगाराम भोईर साहेबांना देखील आपण पाहतोय. नक्कीच जे 8 संघ खेळले गेले आहेत त्या 8 संघाचे सर्व ऑनरने जे टीम ऑनर आहेत त्या सर्व टीम ऑनरांना विनंती असेल की आपण व्यापीठावर या. सर्व टीम ऑनरचा देखील इथे सन्मान करण्यात येणार आहे. आई एकविरा दाब्याचे टीम ऑनर संदीप भोईर, कौस्तुभ भोईर, जय भोलेनाथ संघाचे टीम ऑनर चेतन जन्ने, प्रेमनाथ देवलीकर, जय पीरबाब संघाचे ऑनर राजेश भोईर, मोहन भोईर, जय मातादी संघाचे टीम ऑनर सुभाष भोईर, वैभव पाटील, गारगे लोन संघाचे टीम ऑनर रोहिदास भोईर, आकाश भोईर, अमित स्पोर्ट संघाचे टीम ऑनर मयूर पाटील, गिरीश पाटील, सरपंच एलेवन संघाचे टीम ऑनर योगेश गायकवाड आणि आई गावदी या संघाचे टीम ऑनर मनोज पाटील, निकेश पाटील. सर्व टीम ऑनर्सना देखील विनंती येईल की आपण व्यापीठावर आपल्याला देखील सन्मान इथे केला जाईल. काही सन्मान इथे का आपण करायचे बाकी ठेवले ते सन्मान देखील आपण इथून पूर्ण करणार आहोत. ओ टू संदेश पाटील. धन्यवाद सुभाष धुमाल. काही पाहुण्यांचं स्वागत सन्मान देखील होणार आहेत. सर्वांनी बसून घ्या व्यासपीठावर. खेळाला सुरुवात करायची. पंचांनी मैदानाच्या आतमध्ये जायचे. जी 4 व्हीलर मैदानामध्ये आहे ती थोडं मैदानाच्या बाहेर काढायची आपण. निखिल सोनावणे गाडी घ्या बाहेर. लक्षात घ्यायचंय आई गावदेवी यानंतर तुम्हाला बॅटिंग करायचे. विश्वास फिल्डिंग लावून घ्या आपण. मित्रांनो सावंदे प्रीमियर लीग 2026 या स्पर्धेचा ग्रँड फायनल मेगा फायनल सुरू होत आहे. दोन्ही संघांना बेस्ट ऑफ लक. संपूर्ण सावंदे ग्रामपंचायतीच्या वतीने सर्वांना खूप सारी शुभेच्छा असतील. आपण सन्माननीय गणेश गुलवी साहेबांनी देखील आज गोरसई ग्रामपंचायतमध्ये उपसरपंच पद म्हणून
आमच्या वहिनी विराजमान झालेल्या आहेत, त्यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत पुढील वाटचालीस. तर आपण स्वागत सन्मानाकडे बोलतोय. धन्यवाद आतिशजी केने साहेब, आपण आलात या कार्यक्रमाला. असं तुमचं प्रेम असू द्या. पुढच्या वर्षी देखील या स्पर्धेचं आयोजन केलं जाईल. पुढच्या वर्षी देखील तुम्हाला आम्ही आमंत्रण करू, तुम्ही पुढच्या वर्षी देखील या. तर वेळ झालेली आहे स्वागत आणि सन्मानाची. तर मित्रांनो, एक मेगा सत्कार इथे आपण करत आहोत. मी वैभव पाटील यांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते, मित्रांनो, निंबोली गावाचं नाव आज संपूर्ण साता समुद्र पलीकडे देखील आवर्जून घेतला जाते, कारण की ज्यांच्या माध्यमातून चांगले विकास होत आहेत या पंचकृषीमध्ये. मित्रांनो, या 17 गावामध्ये आवर्जून प्रत्येक कार्यक्रमाला वेळ काढून उपस्थित राहतात गणेशजी गुलवी साहेब. यांचा आपण करूया स्वागत आणि सन्मान. मी वैभव पाटील यांना विनंती करतो की आपण सन्माननीय गणेश गुलवी साहेबांना आपण सन्मानित करायचं आहे. कमान डीजे नाशिक डोल लावा आपण, कारण की साहेबांचा सन्मान या व्यासपीठावर होत आहे. वैभव पाटील यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जात आहे. गणेशजी गुलवी साहेबांचा वेळ काढून या कार्यक्रमाला ते उपस्थित झालेले आहेत. साहेब, आपण आलेले आहात या कार्यक्रमाला, धन्यवाद. त्यानंतर मित्रांनो, ज्यांचं काम खंबीर नेतृत्वाने पूर्ण करण्याची ताकद या संपूर्ण या भिवंडी नगरीमध्ये, असं एकच नाव सर्वजण नेहमी घेत असतात, बालकृष्ण ठाकरे इथे उपस्थित झालेले आहेत. त्यांना देखील आपण सन्मानित करत आहोत. मी विनंती करतोय वैभव पाटील यांना की आपण सन्माननीय बालकृष्ण ठाकरे साहेबांना आपण सन्मानित करायचं आहे. स्वागत आणि सन्मान मॅच सुरू होण्या अगोदर एक मेगा सन्मान इथे केला जात आहे. या संपूर्ण पंचकृषीमध्ये या भिवंडी तालुक्यामध्ये ज्यांचं आवर्जून नाव घेतलं जात आहे, बालकृष्ण ठाकरे साहेबांचं आपण इथे स्वागत आणि सन्मान इथे करत आहोत. वैभव पाटील यांच्या शुभ हस्ते हा सन्मान इथे केला जात आहे. मित्रांनो, ही खेळपट्टी जी आहे त्या खेळपट्टीला बनवण्याकरिता सन्माननीय बालकृष्ण ठाकरे साहेबांचं विशेष सहकार्य लाभलेलं आहे आम्हाला. साहेब, धन्यवाद. असंच प्रेम असू दे आमच्यावर. काही स्वागत सन्मान अजूनही आपण करणार आहोत. मॅचकडे देखील लक्ष देऊ आपण. सामन्याला सुरुवात आणि सुभाष धुमाल कॉम्बॉक्समध्ये आपण विराजमान व्हायचं आहे. गणेश केने उपस्थित झालेले आहेत गुरसई गावचे. त्यांना विनंती असेल आपण व्यासपीठावर यायचं आहे. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. स्वागत सन्मान काही षटका समाप्तीनंतर आपण करू. मित्रांनो, अजून काही सन्मान आहेत ते षटकाच्या समाप्तीनंतर करू. पहिल्या खेळाला सुरुवात करू. चार षटकांचा सामना आहे आणि सुभाष धुमाल आपल्या कॉमेंट्री बॉक्समध्ये आपल्याशी जोडत आहेत. खूप खूप धन्यवाद संदेश पाटील भेवंडीकर, ज्यांचा आवाज बुलंद आवाज या साऊंड प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये आपण ऐकत आहोत. आणि विद्यमान ग्रामपंचायत सदस्य राकेश भोईर साहेबांकडून एक सुवर्ण संधी आहे. जर कुठलाही फलंदाज षटकांची हॅट्रिक पूर्ण करतोय किंवा कुठलाही गोलंदाज विकेटची हॅट्रिक पूर्ण करतोय तर त्या खेळाडूला तब्बल 2000 रोज पारितोषिक राकेश भोईर साहेबांकडून दिलं जाईल. ही सुवर्ण संधी या दोन्ही संघांसाठी असणार आहे. दरम्यान गणेश केने सरांचं देखील इथे आगमन होतं आणि त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. अनिकेत भोईर यांच्याकडून वेद याला प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. मेगा फायनल ग्रँड फिनाले आपण बघतोय. याच्यासाठी केला होता अट्टास शेवटचा दिवस गोड जावा आणि तो गोड क्षण आता नजीक आलेला आहे, कारण 2 अंतिम संघ आता अंतिम फेरीमध्ये पाहायला मिळत आहेत. चेक. सन्माननीय बालकृष्ण ठाकरे साहेब आपली रजा घेत आहेत पुढील कार्यक्रमासाठी. ते जाण्याची तयारी करत आहेत. धन्यवाद, आपण या कार्यक्रमाला आलेले आहात. अभी पाटिल अभी मैदान में आए और गिरीश पाटिल ने ऐलान किया है कि चौकार और सिक्सर के हैट्रिक के लिए उनको इनाम दिया जाएगा. 1000 रुपयाचा पारितोषिक गिरीश पाटीलने लावलेला आहे. आणि कल्पेशजी केने साहेबांकडून अभिमन्यू पाटीलसाठी प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. क्या बात आहे, अभि नाही तो कभी नाही. रोशन भाऊ यांच्या माध्यमातून देखील राकेश भोईर यांच्या माध्यमातून 2000 रुपये. क्या बात आहे. आणि अभिच्या षटकांच्या हॅट्रिकसाठी वैभव पाटील यांच्याकडून देखील 1111 रुपयाचं पारितोषिक. इथे फुलटा चेंडू फायदा उचललेला नाही. अभि आपण पाहतोय इथे मात्र फलंदाज बाद होताना अभि याची केली संपुष्टात येताना.
धन्यवाद डीजे. सुभाष धुमाल असा पहिलाच सामना आहे जिथे आबी लवकर आऊट झालाय फायनलच्या मॅच मध्ये. अभि याला बक्षिसाचा मोह कदाचित आवडता आलेला नाही. लालच बुरी बला होतीये आणि आपण पाहतोय इथे मात्र लालच करताना तो फसला जातोय. चला नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे. आबी जास्त वेळ घेऊ नका, आपण आऊट झाल्यानंतर लगेच डगआउट मध्ये जायचं आपण. रोहिदास भोईर आणि आकाश भोईर यांचा संघ गार्गे 11 एका बाजूला आपण पाहतोय, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय मनोज पाटील आणि निकेश पाटील यांचा संघ आई गावदेवी. हे दोन संघ आपण बघतोय या सावंत प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये या अंतिम फेरीमध्ये धडकलेले आहेत आणि अंतिम सामना मेगा फायनल ग्रँड फायनलला या दोन संघामध्ये पाहायला मिळते. सुभाष धुमाल पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर काही सन्मान देखील करायचे आहेत. नक्कीच आपण पहिली षटक समाप्तीनंतर सन्मानाकडे वळणार आहोत. पुन्हा एकदा संदेश पाटील यांच्याकडे आपण जाणार आहोत. क्रिस का गाना सुनेगा आणि आता मग क्रिस मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. मनोज पाटील एक्सपिरियन्स कंपेनर आपण पाहतोय, ज्याने अंडरआर्म क्रिकेट पासून सुरुवात केली होती आणि आता ओव्हरआर्म देखील चांगलं क्रिकेट खेळताना तो पाहायला मिळतोय. ज्याच्या रक्तामध्ये क्रिकेट विणलेलं आहे, ज्याच्या श्वासामध्ये क्रिकेट विणलेलं आहे, तोच मनोज पाटील सध्या बॉलिंग ट्रॅकवर आपण पाहतोय. फील्डमध्ये देखील ॲडजस्टमेंट करताना आपण त्याला पाहत आहोत. मनोज पाटील बॉलिंग ट्रॅकवर पॉवर प्लेचं पहिली षटक चालताना सामना करेल फलंदाज क्रिश. इथे मात्र या पंच केलेल्या चेंडूला इनफिल्डच्या वरून कव्हर पॉईंटच्या डोक्यावरून चेंडू निघून जातो डीप कव्हर पॉईंट रिझन मधून सीमा पार झन्नाटदार चौकार. क्या बात है, क्रिस का सुनेगा गाना मात्र क्रिस का देखेगा चौका. क्रिसच्या बॅटमधून हा चौकार पाहायला मिळतोय आणि चौकाराने त्यांनी स्वतःचं अकाउंट देखील ओपन केलेलं आहे. धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ते 4 धावा. पहिला चौकार या इनिंग मधील क्रिसच्या बॅटमधून पाहायला मिळतोय. या डोळ्या बॅटने फटका केलेला आहे, मात्र शतरक्षक डीप मध्ये सज्ज आहे. चांगले शतरक्षक डीप मिडिक रिझन मध्ये पाहायला मिळते. फक्त एकच धावघेण्याची संधी मिळेल फलंदाजांना, एका धावेपेक्षा अधिक नाही. मेगा फायनल आपण पाहतोय या ग्रँड फिनाले या दोन संघामध्ये. धावसंख्या सिंगल पोहोचते ती या 5 वर. रोहिदास भोईर यांना आकाश भोईर फॅमिली गार्गे 11 विपक्ष मनोज पाटील निकेश पाटील फॅमिली आई गावदेवी या दोन संघामधील अंतिम सामना ग्रँड फिनाले मेगा फायनल आपण बघतोय SPL अर्थात सावंत प्रीमियर लीग स्पर्धेमधील. मनोज पाटील आपण बघतोय एक्सपिरियन्स कॅम्पेनर वैयक्तिक पहिल्याने सांगितले पहिले षटक चालताना, तर मनोज पाटीलचा सामना केलेला आणखीन एक्सपिरियन्स कॅम्पेनर आपण बघतोय जितो, ज्याने या स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी केलेली आहे. इथे फुलटा चेंडू होता मात्र फुल टोल वसूल करता आला नाही. चेंडू ट्रॅव्हल होतो या थंडम्या रिझनमध्ये. फक्त एकच धावघेण्याची संधी मिळेल फलंदाजांना, एका धावेपेक्षा अधिक नाही. धावसंख्या सिंगलने पोहोचते ती या 6 वर. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. देखते आज की शाम किस टीम के रहते नाम, लेकिन सावंती क्रिकेट के सुहानी शाम आप सभी के नाम. सायंकाळी 17 मध्ये सर्व क्रिकेट रसिकांचा सावंती प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. फुलटा चेंडू आणि इथे मात्र आडव्या बॅटने हा फटका केलेला आहे. चेंडू निघून जातोय सीमा पार, गॅप मोठा नाही, धावांचा डोटा मिळतोय चौकार. आणि चौकारीने संघाच्या धावसंख्या देखील येतोय आकार. धावसंख्या 4 ने दुहेरी अंकामध्ये पोहोचताना पाहायला मिळते ती 10 धावा. पहिले षटक मार्गास पहिल्या षटकमध्ये शेवटचा चेंडू हाताळण्यासाठी गोलंदाज मनोज पाटील सज्ज होताना यावेळी एनफिल्डच्या वरून हा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र या गॅप स्वतःला नाही. पॉइंट रिझन मध्ये चेंडू अडवल गेलाय. एस नो धावचीची संधी आहे, मग तिथे काय घडलंय पाहावं लागेल. आणि फलंदाज धावचीच्या रूपाने बाद होताना पहिल्या षटक समाप्त झाले. बोलूया आपण VIP डायच कडे. ओ टू संदेश पाटील. धन्यवाद सुभाष धुमाल. मी सन्माननीय सचिन वागचोरे यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभास्ते पुढील सन्मान करायचे आहेत. सन्माननीय गणेशजी केणे साहेब उपस्थित झालेले आहेत, आदर्श शिक्षक आहेत, त्यांचं करूया आपण स्वागत आणि सन्मान. मी सचिन वागचोरे यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभास्ते हा सन्मान करायचा. आपण गणेश केणे सरांचा सन्मान इथे केला जात आहे या व्यासपीठावर. गणेश केने सर आपण पाहतोय, जे उत्कृष्ट कवी देखील आहेत, उत्कृष्ट नक्कीच आपण पाहतोय, ज्यांच्या माध्यमातून जयभजन गोडसे बी संघावर एक गाणं देखील ध्वनिमुद्रित केलेलं आहे आणि ते गाण्याला अनेक व्ह्यूअर्स देखील लाभलेले आहेत. नक्कीच इथे सन्मान केला जात आहे या व्यासपीठावर. आमचे कॅमेरामॅन फोकस करताना VIP डाईज आपण पाहतोय. सन्माननीय गणेशजी केने सरांना इथे सन्मानित केला जात आहे
सचिनजी वाकचौरे साहेबांच्या शुभ हस्ते. त्यानंतर सन्माननीय बालाराम पाटील यांना विनंती करतोय आपण हा सन्मान आपण स्वीकारायचा आहे. संतोष पाटील आपण आपल्या शुभ हस्ते हा सन्मान करायचा. आपण बालाराम पाटील यांचा आपण सन्मान करायचा. आपण बालाराम पाटील आपण जागेवर उभा राहा. हा स्वागत आणि सन्मान आपण स्वीकारायचा आहे. संतोष पाटील आपण आपल्या शुभ हस्ते हा सन्मान करायचा. आपण आमचे पाहतोय ज्येष्ठ नागरिक इथे उपस्थित झालेले आहेत. बालारामजी पाटील यांचा सन्मान केला जात आहे. हे आपण पाहू शकता आपल्या टीव्ही मॉनिटरवर पाहुण्यांना इथे सन्मानित केला जात आहे बालाराम पाटील यांच्या शुभ हस्ते. त्यानंतर सन्माननीय प्रेमनाथजी देवलीकर उपस्थित आहेत. त्यांना देखील आपण सन्मानित करणार आहोत. भूपेश महेंद्र पाटील आपण हा सन्मान करायचा आहे. प्रेमनाथजी देवलीकर यांचा आपण सन्मान करायचा. आपण प्रेमनाथजी देवलीकर यांचा सन्मान केला जात आहे या व्यासपीठावर. महेंद्र पाटील यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जात आहे. फायनलचा मॅच देखील एका बाजूला सुरू आहे. सध्या आपण पाहतो की सन्मान इथे केले जात आहेत. महेंद्र पाटील आपण आपल्या सन्मान करायचा आहे आपल्या शुभ हस्ते. आपण प्रेमनाथजी देवलीकर यांचा सन्मान आपण करायचं आहे. हे पाहू शकता आपण सन्मान केला जात आहे या व्यासपीठावर. त्यानंतर सोमनाथ देवलीकर आपण आपल्या शुभ हस्ते रुपेश गुलवी दादांचा आपण स्वागत आणि सन्मान करायचा आहे. रुपेश गुलवी दादा उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान इथे केला जाईल. कालपासून दादांची उपस्थिती या स्पर्धेला अगदी फायनलच्या शेवटच्या टप्प्यामध्ये देखील आपण पाहतो की फायनलचा आनंद घेण्याकरता रुपेश गुलवी इथे उपस्थित झालेले आहेत. त्यांना इथे सन्मानित केला जात आहे. सोमनाथ देवलीकर ज्यांची अफाट मेहनत या स्पर्धेला आणि त्यांच्या शुभ हस्ते हा सन्मान. त्यानंतर आपण जाणार आहोत कॉम्बॉक्समध्ये सुभाष धुमाल यांच्यासोबत. खूप खूप धन्यवाद संदेशजी पाटील. आपण यानंतर पुन्हा एकदा सन्मानाकडे वळणार आहोत. दुसरं षटक मार्गस्थ विश्वास पाटील विश्वास 7 ठरवले. आपण पाहतोय सेमीफायनलमध्ये देखील चांगली कामगिरी विश्वास पाटील याची पाहायला मिळाली होती. सामन्यातील फलंदाज कनिष भोईर वंडर बॉय सावंदे ज्याच्या बॅटमधून अर्धशतक देखील पाहायला मिळाले आहे. इथे मात्र एजन गॉन विकेटचं बदल. मॅन इन फॉर्म बॅक टू पॅव्हलियन कनिष भोईर हा बाद होताना ज्या विकेटची आवश्यकता होती तो विकेट प्राप्त करताना विश्वास पाटील पाहायला मिळतोय. धन्यवाद डीजे. महत्वाच्या फायनलच्या मॅचमध्ये सुभाष धुमाल कनिष भोईर याने आपल्या संघाला धोका दिला असंच म्हणूया आपण. मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये आऊट झालेला आहे. मात्र विश्वासाने आपली विश्वास 7 ठेवले. आपण बघतोय कनिष भोईर सारखा मॅन इन फॉर्म फलंदाज तो बाद करताना आणि सावंतेचा वंडर बॉय या अंतिम सामन्यामध्ये विशेष काही करू शकला नाही. कारण बाद होण्यावर फक्त 4 रनचं योगदान द्यायला आपल्या संघासाठी दिलेलं आहे. काही गोलंदाजी पाहतोय असं वाटत होतं की टीम संध्याकाळी चांगल्या ड्रेसिंगमध्ये येऊन मॅचचा आनंद घेतील आई गावदेवी. मात्र फायनलचा मॅच खेळतात. स्वप्न बघितलं होतं आणि स्वप्न हकीकतमध्ये पूर्ण करताना आई गावदेवी स्पोर्टला आपण पाहतोय. नदी बाजूलाच आहे. नदीच्या किनाऱ्यावर आली होती टीम. डुबता डुबता वाचली असंच म्हणूया आपण. काय म्हणणार सुभाष ज्या प्रकारची गोलंदाजी सुरू आहे मैदानामध्ये आई गावदेवी स्पोर्ट्स संघाचे? नक्कीच आपण बघतोय. तसे मी नेहमीच म्हणतो की मेलेल्या कोंबड्याला आगीचं भय नसतं आणि इथे आपण बघतोय जवळजवळ स्पर्धेच्या बाहेर पडणारा संघ इथे मात्र अंतिम फेरीमध्ये धडकलेला आहे आणि त्यांना कुठल्या प्रकारचं भय नसणार आहे. कारण अगोदरच आपण पाहतोय त्यांचं आव्हान जवळजवळ संपुष्टात आलं होतं. त्यांना 9 संजीवनी मिळालेले आहे आणि इथून मात्र ते मागे वळून आता पाहणार नाहीत. विश्वास पाटील बॉलिंग ट्रॅकवर पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न. हो अतिशय सुरेख झेल आणि आणखीन एक फलंदाज फेल. दुसरा विकेट देखील प्राप्त करताना गोलंदाज विश्वास पाटील. ये क्या हुई? कम ऑन डीजे. धन्यवाद डीजे. हॅट्रिकसाठी आता सन्माननीय योगेशजी गायकवाड साहेबांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक असेल गोलंदाजाला. विकेट हॅट्रिक विश्वास पाटील आपण बघतोय. या अगोदर विश्वनाथ भोईर यांनी विकेट हॅट्रिक पूर्ण केलेलं आहे आणि तसे मित्रांनो 1 मार्च आहे आणि आजच्या दिवशी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 2011 मध्ये
श्रीलंकन गोलंदाज लसित मलिंग याने या बांगलादेश विरुद्ध विकेट हॅट्रिक घेण्याचा विक्रम केला होता. कोलंबो वन डे मध्ये त्याने हा पराक्रम केला होता आणि पाहूया विकेट हॅट्रिक विश्वास पाटील आता पूर्ण करतोय का. वेलकम भारत पाटील पुन्हा एकदा आपल्या तयारीमध्ये या व्यासपीठावर उपस्थित झालेले आहेत. अफाट मेहनत या स्पर्धेसाठी त्यांची देखील लाभलेली आहे. हॅट्रिक ऑन आहे. हर्षलजी भोईर साहेबांना विनंती असेल की आपण व्यापीठ द्या आपल्या देखील SPL सावंत प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. हॅट्रिकवर आपण बघतोय विश्वास पाटील. आज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 2011 मध्ये या कोलंबो वन डे मध्ये बांगलादेश विरुद्ध विकेट हॅट्रिक पूर्ण केली होती लसित मलिंग आहे गोलंदाजाने आणि विकेट हॅट्रिकवर विश्वास पाटील आपल्याला पाहायला मिळतोय. न्यू बॅटर भावेन या स्पर्धेचा विचार केला तर या स्पर्धेमध्ये एकमेव विकेट हॅट्रिक विश्वनाथ भोईर याच्या नावे आहे तर एकमेव अर्धशतक कनिष्ठ भोईर याच्या नावे पाहायला मिळालेलं आहे. विकेट हॅट्रिकवर विश्वास पाटील पाहूया या स्पर्धेमध्ये दुसरं विकेट हॅट्रिक पूर्ण करेल का. इथे केवळ चेंडूला दिशा दिलेली आपण बघतोय स्क्वेअर ऑफ द विकेट पॉइंट रिझर्वमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि या 2 धाव फलंदाज पूर्ण करताना हे 2 धावेने संघाच्या धावसंख्येमध्ये देखील बदल. धावसंख्या पोहोचते 17वर. नक्कीच धावा बनत नाही तर अशा प्रकारे देखील धावा बनतील हात प्रयत्न मैदानामध्ये सुरू झालेला आहे. 2 धावा मिळालेल्या आहेत. मैदानामध्ये पाहतोय की आपण एका बाजूला गार्गी 11 टीम थोडंसं स्ट्रगल करत आहे. हर्षल भुईर साहेबांची उपस्थिती संध्याकाळच्या क्षेत्रामध्ये सायंकाळ झाली आहे आणि आज गावामध्ये कोणीच नाहीये. सावंदे गावामध्ये सर्व या मैदानावर आई गावदेवी क्रीडांगणावर तुम्हाला पाहायला मिळेल. संपूर्ण गावकऱ्याने भरलेला हा संपूर्ण क्रीडांगण आपण पाहतोय. योगेश गायकवाड, वैभव पाटील, महेंद्र पाटील, भारत पाटील त्याचबरोबर संदीप भोईर यांनी जो स्वप्न बघितलं तो स्वप्न पूर्ण झालेलं आहे. पोटीप्लसच्या माध्यमातून गावाची प्रथमतः पहिली प्रीमियर लीग एक सक्सेसफुल सुभाष धुमाल पाहतोय आपण. पाहूया पंचाचा काय इशारा येतोय. हा डॉट बॉल असणार आहे कारण शॉट ऑफर केला नव्हता आणि म्हणूनच आपण बघतोय हा डॉट बॉल पाहायला मिळतोय. 2 षटके समाप्ती देखील झालेली आहे. 2 षटके समाप्तीनंतर स्कोरबोर्ड पाहायला मिळतोय तो 17वर पोहोचलेला आहे. अंतिम सामना आपण बघतोय गार्गी 11 विपक्ष आई गावदेवी या 2 संघामध्ये. सावंत प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये सायंकाळच्या सत्रामध्ये सर्व क्रिकेट रसिकांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. पाणी आला मैदानाच्या आतमध्ये कनिष घेऊन. पाणी नव्हे तर महत्वाच्या मॅचमध्ये असलेला हा मेसेज असावा दोन्ही खेळाडूंसाठी की इथून तुम्ही जर 35 किंवा 40 धावा जरी उभारल्या तरी आपण इथे डिफेन्स करू शकतो असाच हा मेसेज मैदानाच्या आतमध्ये घेऊन आलेले आहेत. या स्पर्धेसाठी मित्रांनो आम्हाला मॅन ऑफ द मॅचच्या स्वरूपामध्ये ट्रॉफी राकेश चंद्रकांत भोईर विद्यमान ग्रामपंचायत सदस्य ज्याची उपस्थिती आपण पाहतोय आणि त्यांच्याकडून 2000 रुपये पारितोषिक षटकांची हॅट्रिक आणि विकेटच्या हॅट्रिकसाठी लावलं गेलेलं आहे. शीतपेय आम्हाला बालाराम कृष्ण पाटील यांनी स्पॉन्सर केलेलं आहे. वेजसाठी 500 रुपयाचं पारितोषिक अनेक भोईर यांच्याकडून स्पॉन्सर केलं गेलेलं आहे लावले गेलेले आहे. नक्कीच आपण पाहतो या स्पर्धेमध्ये ज्यांच्या माध्यमातून स्पोर्ट्स सायकल ज्यांनी स्पॉन्सर केले आहे भूषण सुभाष भोईर उपसरपंच सावंत त्यांचं देखील इथे आगमन पुन्हा एकदा होत आहे. त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे ज्याच्या माध्यमातून मॅन ऑफ द सिरीजसाठी स्पोर्ट्स सायकल आम्हाला स्पॉन्सर केले गेलेले आहे. तर या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीजची ट्रॉफी आपण बघतोय जे निकेत डोंडोराम भोईर यांच्या माध्यमातून स्पॉन्सर केलेलं आहे. कूलर आपण बघतोय टॉवर फॅन जो अभिमन्यू बालाराम पाटील यांनी स्पॉन्सर केलेला आहे. त्यानंतर वेस्ट पोटीप्लस खेळाडूसाठी देखील कुकर आपण बघतोय जो विजय दत्तात्रय भोईर यांच्या माध्यमातून स्पॉन्सर केला आहे. बेस्ट अंडर 90चा खेळाडूसाठी देखील एअरबड्स पाहतोय जो सागर गुरुनाथ डावरे यांनी आम्हाला स्पॉन्सर केलेलं आहे. बेस्ट बॅटर आणि बेस्ट बॉलरसाठी ट्रॉफी आपण बघतोय जे निकेत डोंडोराम भोईर यांच्या माध्यमातून स्पॉन्सर केले गेलेलं आहे. या सर्वांचं विशेष धन्यवाद ज्यांच्या माध्यमातून विशेष सहकार्य लाभलेलं आहे. इथे चांगला फटका पाहायला मिळतो मात्र फटक्यामध्ये ताकद झोकता आली नाही. डीप रिझनमध्ये चेंडू अडवला जाते तोपर्यंत 2 धाव फलंदाज पूर्ण करतात. या 2 धावांनी संघाची धावसंख्या पोहोचते 19वर. या स्पर्धेमध्ये तब्बल 8 ट्रॉफीज आपण बघतोय. पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी शंकर रामदास पाटील, दुसऱ्या क्रमांकाची ट्रॉफी अक्षय वागसोरे, तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाची ट्रॉफी सचिन जयराम पाटील, 5व्या क्रमांकाची ट्रॉफी देविदास सुरेश पाटील, 6व्या क्रमांकाची ट्रॉफी पंडित सोनू पाटील, 7व्या क्रमांकाची ट्रॉफी मनोज गणेश पाटील आणि 8व्या क्रमांकाची ट्रॉफी आम्हाला स्पॉन्सर केली महेंद्र दत्तात्रय पाटील. या सर्वांचं विशेष धन्यवाद. प्लॅन मिस इथे मात्र आपण पाहतोय आपण पंचाजवळ आकाशाकडे आणि इथे मात्र आणखीन एक फलंदाज जावे लागेल टगोरच्या असलेला आणखीन एक फलंदाज बाद होताना. धन्यवाद डीजे.
अजूनही येणाऱ्या फलीमध्ये वेदांत वाकचौरेचं येणं बाकी आहे. मात्र सध्या मैदानामध्ये पाहतोय की आपण थोडीशी शांतता आहे, कारण की विकेट जास्तीत जास्त पाहायला मिळत आहे. या स्पर्धेमध्ये आम्हाला संपूर्ण लाईव्ह टेलिकास्ट स्पॉन्सर केलेले आहे. प्रथम नागरिक विद्यमान सरपंच योगेश अनंत गायकवाड साहेबांनी त्यांच्यासमवेत कलेसोशी रजनी राजाराम पाटील यांच्या स्वागत राजाराम बालू पाटील यांच्या माध्यमातून त्यांचं देखील विशेष धन्यवाद व्यक्त करतोय. या स्पर्धेमध्ये ज्या ज्या संघाला स्पॉन्सरशिप मिळालेली आहे, ओनर यांना मी विनंती करतो की सर्वांनी व्यासपीठावर यायचं आहे. आणि ज्यांनी ज्यांनी या स्पर्धेमध्ये स्पॉन्सरशिप केलेली आहे त्या सर्वांना विनंती आहे की सर्वांनी व्यासपीठावर उपस्थित राहायचं आहे. आयोजकांच्या वतीने आपलं सर्वांचं सन्मान केला जाईल. न्यू बॅटर आकाश चौधरी मैदानामध्ये एंटर होताना पाहायला मिळतोय. धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ते 19. तिसरं षटक मार्गस्थ वेद तिसरं षटक चालताना अगदी वाईड यॉर्कर चेंडू पाहायला मिळतोय. एक्स्ट्रा रिझल्टमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय, तो पण ते एक धाव फलंदाज पूर्ण देतात, एका धावेपेक्षा अधिक नाही. या स्पर्धेमध्ये आम्हाला जेवणासाठी 40 किलो चिकन सन्मान्य योगेश अनंत गायकवाड साहेबांकडून स्पॉन्सर केलेलं आहे. त्यानंतर 40 किलो चिकन सायनाथ संजय भोईर यांच्या माध्यमातून स्पॉन्सर केलेलं आहे. त्यानंतर 60 किलो तांदूळ आम्हाला युवा नेते कल्पेश केने साहेबांकडून स्पॉन्सर, त्यांचे विशेष उपस्थिती VIP डेजवर पाहायला मिळते. त्यानंतर या स्पर्धेमध्ये पाण्याचे जार पूर्ण टुर्नामेंटसाठी निलेश चंद्रकांत भोईर यांच्या माध्यमातून स्पॉन्सर केले गेले आहेत, त्यांचं देखील विशेष धन्यवाद. ऑडिओ बॅटने हा फटका केलेला आहे, पुलचा फटका. मात्र इथे देखील आपण पाहतो थोडंसं पंबल पाहायला मिळतं आणि परिणामस्वरूप एक रूपांतर 2 मध्ये करताना दोन्ही फलंदाज पाहायला मिळत आहेत. 2 धाव फलंदाजांनी पूर्ण केले आहेत आणि 2 धावने संघाची धावसंख्या पोहोचते ती 22 वर. या स्पर्धेमध्ये संपूर्ण आपण बॉल पाहतोय, जे बॉल आम्हाला स्पॉन्सर केले आहेत प्राऊड ऑफ भिवंडी भावेश पवार यांच्या माध्यमातून. त्यानंतर या स्पर्धेमध्ये 2000 ग्लास आणि 1000 पत्रावली आपण पाहतोय, जे आम्हाला स्पॉन्सर केले आहेत जॉन्टी सुधीर भोईर यांनी, त्यांचे देखील विशेष धन्यवाद. इथे मात्र चेंडू इथे भिरकावून देण्याचा प्रयत्न, मात्र क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडू फील करेल फेकी करेल तोपर्यंत 2 धाव फलंदाज पूर्ण करतायत. ॲडव्होकेट अशोक ठाकरे यांना विनंती असेल की आपण व्यापीठ जोरूया. तसेच सूरजजी खरे यांना देखील विनंती असेल आपण देखील व्यापीठ जोरू. आपल्या देखील सावंत प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. त्यानंतर मित्रांनो या संपूर्ण स्पर्धेमध्ये जे खेळाडूंना आपण ट्रॅक पॅन्ट दिलेले आहेत, ग्रामपंचायत सदस्य विद्यमान आणि त्याचबरोबर माजी उपसरपंच सोनी सचिन वाकचौरे मॅडम यांचा देखील आम्ही आभार व्यक्त करतोय, ज्यांनी आम्हाला ट्रॅक पॅन्ट ज्या आहेत त्या इथे दिलेल्या आहेत. इथे मात्र 1 धाव पूर्ण केली जाते. या स्कोर ऑफ द विकेट चेंडू जोपर्यंत अडवला जाते 2 धाव फलंदाज पूर्ण करताना पाहायला मिळत आहेत. या 2 धावने संघाची धावसंख्या पोहोचते 26 वर. या संपूर्ण स्पर्धेमध्ये नक्कीच ज्याप्रमाणे उल्लेख केलेला संदेश पाटील यांनी ज्या ट्रॅक आपण पाहतोय त्या सर्व ट्रॅक आम्हाला स्पॉन्सर केले आहेत विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आणि माजी उपसरपंच सावंदे सोनू सचिन वाकचौरे मॅडम यांच्या माध्यमातून सोनी सचिन वाकचौरे मॅडम यांचं देखील विशेष धन्यवाद व्यक्त करतोय, ज्याच्या माध्यमातून आपण पाहतोय ज्या सर्व ट्रॅक्स आहेत त्या ट्रॅक्स आम्हाला त्यांनी स्पॉन्सर केलेले आहेत. या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आम्हाला स्पॉन्सर ग्रामपंचायत सदस्य राकेश चंद्रकांत भोईर याने, शीतेबाई हे मॅन ऑफ द मॅचचं स्पॉन्सर श्री बालाराम कृष्णा पाटील याने, कॅप आम्हाला स्पॉन्सर केले श्री प्रदीप वामन पाटील याने आणि केक मॅच के बाद कुछ मीठा हो जाए कुमार हर्षल विठ्ठल पाटील यांच्या माध्यमातून स्पॉन्सर केले गेले आहे. या सर्वांचा विशेष धन्यवाद. 3 षटकांची समाप्ती झाली. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ते 26 धावा. यावेळी फोर्स केलेल्या चेंडूला मध्ये कॉकर रिझल्टमध्ये प्रोटेक्शन पाहायला मिळते. 1 धाव पूर्ण केली जाते. दुसरी धावासाठी प्रयत्न घातक ठरू शकतोय आणि हे आपण पाहू शकता अति काही संघटित नाही. फलंदाज बाद होताना इथे मात्र रनआउटची रूपाने. धन्यवाद डीजे. सूरज खरे मला तरी वाटतं प्रेक्षकांमध्ये उपस्थित आहेत, त्यांना विनंती असेल की आपण व्यासपीठ द्यायचं आहे. तसेच ॲडव्होकेट अशोक ठाकरे देखील प्रेक्षकांमध्ये आहेत, त्यांना देखील विनंती असेल आपण देखील आमच्या व्यापीठ डायझोर या आपल्या देखील सावंत प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. भावेन हा बाद होऊन फॅलमध्ये परतताना रनआउट साठी कुठल्या प्रकारचा रिव्ह्यू नसणार आहे. नक्कीच सावंत गावचे जे वरिष्ठ नागरिक आजीमाजी सरपंच उपसरपंच आजीमाजी ग्रामपंचायत सदस्य समाजसेवक जेही सावंत गावचे इथे उपस्थित असतील त्यांना सर्वांना विनंती असेल की आपण व्यापीठ जोरूया. आपल्या सर्वांचं सावंत प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. न्यू बॅटर वेदांत वाकचौरे उर्फ बाला आता मात्र मैदानामध्ये पाहायला मिळतोय. पाहूया गार्गी 11 टीम संघाला आज पावणार का बाला, कारण की महत्वाच्या मॅच मध्ये बाला मैदानाच्या आतमध्ये.
बाला पाव. इथे मात्र पंचाचा नो बॉलचा इशारा येतोय. स्लोअर चेंडू हाताळला होता, मात्र इथे पंच इशारा करतात नो बॉलचा. शकील कोटी सर आपण पते मुख्य पंचाच्या भूमिकेमध्ये रनआउटची संधी इथे देखील निर्माण आणि इथे देखील फलंदाज बाद रनआउट चुरबाने. पुन्हा एकदा अतिघाई संकटात नाही हे चित्र पाहायला मिळते. आणि असं नेहमीच बघितलं सुभाष धुमाल की नो बॉलच्या चेंडूवर फक्त रनआउटच होताना बघतो आपण, आणि तो रनआउट झालाय फलंदाज इथे. दीपेश देवलीकर सांगत होते की त्यांना पारितोषिक लावा, मात्र ते थांबण्याचं नाव घेतलं नाही त्यांनी. मैदानामध्ये रनआउट झालेले आहेत, मात्र पुढे येणारा चेंडू फ्रीट असेल. मित्रांनो आज 1 मार्च आहे आणि या आजच्या दिवसाचा विचार केला तर आजचा दिवस खरं तर आंतरराष्ट्रीयमध्ये जॅक केलेस सचिन तेंडुलकर यांच्या नावे राहिला होता आणि लसित मलिंग यांच्या नावे राहिला होता. का आजच्या दिवशी 1999 मध्ये दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज डॅरेन कलेलन यांनी न्यूझीलंड विरुद्ध 275 धावा कुठून काढताना द्विशतक झळकवलं होतं. 2003 मध्ये सचिन तेंडुलकर यांनी पाकिस्तान विरुद्ध 75 चेंडूमध्ये 99 धावा कुठून काढले होते. त्याच्यामध्ये वकार युनिकच्या 8 षटकामध्ये 71 आणि शोएब अख्तरच्या 10 षटकामध्ये तब्बल 72 धावा त्यांनी कुठून काढल्या होत्या. पंचांचा फ्रीडचा इशारा येतोय. वेदांसाठी सुवर्ण संधी संदीप भोईर साहेबांच्या माध्यमातून कसेही 5 चेंडूमध्ये 3 षटकार हो ठोकले. हो 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 आणि हा चेंडू मात्र भिरकवून दिलाय. चेंडू निघून जाते सीमा पार. पाहूया पंचांचा काय इशारा येतोय. षटकार की चौकार. हा चौकार. नक्कीच संदीप भोईर साहेबांच्या माध्यमातून कसेही 3 षटकार जर वेदांत वाकचौरे बालाने ठोकले तर त्यांना 1000 रुपयाचं पारितोषिक दिला जाईल. मला वाटतं मैदानामध्ये थोडीशी दुखापत झाली आहे, त्या गोष्टीकडे निश आहेत तिथे. निश पाटील आपण लक्ष द्यायचं त्या गोष्टीकडे. पाणी तिथे नक्कीच घेऊन जायचं आहे आणि मेडिसिनची देखील सुविधा तिथे पुरवायची आहे, कारण खेळाडू तिथे इंजर्ड झालेला आहे. लहान मुलांना विनंती असेल आपण मैदानाच्या बाहेर जायचंय, जास्त तिथे थांबू नका. आपण थोडेसे लांब उभं राहायचं. आपण सागर पाटील फर्स्ट एड घेऊन जायचं. आपण चौकारीने बाला यांनी वेदन याने आपला अकाउंट ओपन केला आणि चौकारीने गार्गे 11 संघाची धावसंख्या पोहोचलेली ती 34 वर. अंतिम सामना आपण पाहतोय मेगा फायनल ग्रँड फिनाले गार्गे 11 विपक्ष आई गावदे या 2 संघामध्ये. आपण तोपर्यंत स्वागत आणि सन्मान करूया. आपण सन्माननीय उदय भोईर उपस्थित आहेत, त्यांचा पण सन्मान करूया. मी विनंती करतोय महेंद्र पाटील यांना की आपण उदय भोईर यांचा आपण स्वागत आणि सन्मान करायचा आहे. आमचे कॅमेरामॅन VIP टाईज कव्हर करा. आपण आपण पाहतोय की आपण उदयचा सन्मान केला जात आहे या व्यासपीठावर. महेंद्र पाटील साहेबांच्या शुभ हस्ते हा सन्मान इथे केला जात आहे. हे आपण पाहतोय TV स्क्रीनवर तुम्हाला पाहायला मिळत आहे. उदयचा सन्मान केला जात आहे. त्यानंतर हर्षल भोईर उपस्थित आहेत. हर्षलचं देखील आपण करूया सन्मान. मी विनंती करतोय भूपेश भाऊंना विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते सन्मान करायचा. आपण हर्षल भाऊ पुढे या. आपण हर्षल भोईर यांना आपण इथे सन्मानित करत आहोत. त्यांना देखील या स्पर्धेची गोड आठवण इथे दिली जात आहे. प्रेमाचा प्रतीक पुष्पगुच्छ देऊन आणि महाराष्ट्राची परंपरा, महाराष्ट्राचा महावस्त्र माहेची उद्धार देणारी ही श्वाल ओढली जात आहे. इथे आपण आलेत, धन्यवाद या कार्यक्रमाला. त्यानंतर जाऊया आपण मैदानामध्ये थेट सुभाष धुमाल यांच्या सोबत. धन्यवाद डीजे. धन्यवाद संदेश पाटील. आपण पाहतोय मान्यवरांचा हेतूचे सन्मान इथे केला जातोय. अक्षय बॉलिंग ट्रॅकवर आपण पाहतोय. यावेळेला मात्र डाऊन द ग्राउंड फाटका केलेला आहे. ताकदीचा पुरेपूर वापर करताना आपण पाहतोय आणि चिनू निघून जातोय लॉंग ऑफ लॉंग जम्प मधून सीमा पार स्ट्रेट हिट सीधी बॅट नो बकवास चौकार. नक्की सुभाष धुमाल बड़े भाई को छोटे भाई ने भेज दिया बाउंड्री लाइन के बाहर. क्या बात आहे. भाई विरुद्ध भाई आपण पाहतोय. दोनों भाई दोनों तबाही. मात्र ते तबाही करताना आपण पाहतोय वेदन वाकचौरे बाला आणि कदाचित सचिन वाकचौरे म्हणत असेल बाला निलेश भोईर यांना आपण सन्मानित करतो. भारत पाटील यांच्या शुभ हस्ते. बाला ये तूने क्या कार्ड आला. नक्कीच इथे सन्मान केला जात आहे निलेश भोईर यांना. आणि रोहिदास भोईर यांची एंट्री होते व्यासपीठावर. वेलकम साहेब, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. क्या बात आहे. सतीश वाकचौरे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक वेदनसाठी आलेलं आहे. हो हो इथे मात्र पुन्हा एकदा मोठा फाटका. यावेळी मनोज चेंडू खाली कुठल्या प्रकारची चूक नाही. सेफ हँड आणि विकेटचं पतन फलंदाज बाद. धन्यवाद डीजे. वेलकम वेलकम. शुभागमन होत आहे. भिवंडीचा राजा माणूस, दानशूर व्यक्तिमत्व, आमची माती आमचा डंपर पद्माकर शेठ चौधरी साहेबांची इथे उपस्थिती होत आहे. मित्रांनो, या भिवंडी तालुक्यामध्ये भिवंडी ग्रामीण पोटी प्लस संघटनेचे माजी अध्यक्ष आणि त्याचबरोबर सावंदे गावावर त्यांचं असलेलं प्रेम आज इथे पाहायला मिळते. पद्माकर चौधरी साहेबांची इथे उपस्थिती होत आहे या मुख्य व्यासपीठावर. वेलकम साहेब, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. बर्फानी बाबा डेव्हलपर्स प्रोप्रायटर अँड
आमची माती आमचे डंपर पद्माकर चौधरी साहेबांचं शुभागमन झालेलं आहे. या व्यासपीठावर आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. चांगलं बॅटल आपण भाई विरुद्ध भाई लढाई पाडली होती. अखेर अक्षय वागचोरे आपण मध्ये वरचढ ठरताना विकेट प्राप्त करताना पाहायला मिळतोय. या षटकामधील या डावामध्ये शेवटचे 2 चेंडूचा खेळ शेष आहे. न्यू बॅटर मैदानामध्ये शंकर भावेन. प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचं पारितोषिक तर आहेच आणि ते नो बॉलचा सिग्नल आलाय. म्हणजे 1+1 अशा 2 धावा धावण्यामध्ये जोडल्या जातात आणि पुढील चेंडू फ्रीड देखील असणार आहे. गिरीश शेठ पाटील यांच्या माध्यमातून भावेनला प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आणि वैभव पाटील भाऊ यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे आणि सतीश वागचोरे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. क्या बात आहे. आपण पाहतोय या धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ते 40 धावा. इथे फ्री हिट चेंडू आणि या बिग हिट पाहायला मिळेल का? फ्री हिट खेळण्याची संधी इथे मात्र मोनिशकडे चालून आलेली आहे. तसेच कालिदास पाटील देखील उपस्थित झालेले आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. गोलंदाज अक्षय वागचोरे पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. स्विंग अँड मिस चांगला चेंडू पाहायला मिळते. पडल्यानंतर बाहेरच्या बाजूने वलताना देखील पाहायला मिळत आहे. वापसी करताना या चेंडूवर अक्षय वागचोरे आपण बघतोय. शेवटचे षटक मार्गस्थ आणि शेवटच्या षटकामध्ये शेवटचा चेंडू शेष आहे. सोबत ज्या धावा पाहिजे होत्या त्या जोडलेल्या आहेत. 40 धावा लागलेल्या धावफलकावर. नक्कीच एक चांगली टोटल आपण पाहतोय या गारगे लेवन संघाची धावफलकावर जोडली गेली आहे. कारण 40 धावा धावफलकावर जोडल्या गेलेल्या आहेत. अंतिम षटक आहे. अंतिम षटकामध्ये अंतिम चेंडू अक्षय वागचोरे अंतिम चेंडू हाताळण्यासाठी सज्ज होतोय. इथे मात्र एक पूर्ण करतात. तर अशा प्रकारे या पहिल्या डावाचा खेळ पहिल्या डावामध्ये या धावपलीकडे धावा जोडल्या गेल्या त्या एकूण 41 आणि 42 धावांचं लक्ष ठेवलं आहे. तर बोलू आपण स्वागत सन्मानाकडे. ओ टू संदेश पाटील. धन्यवाद सुभाष धुमाल. तर आता वेळ झाली आहे. एक मेगा सत्कार इथे करूया आपण. आज त्यांचे पुतणे रोहित बालाराम चौधरी साहेबांची देखील उपस्थित झाली होती सकाळच्या क्षेत्रामध्ये. आणि मात्र आज सायंकाळच्या क्षेत्रामध्ये सावंदे गावावर नेहमी गेले कित्येक वर्ष हा भाईचारा हा प्रेम जो आहे पद्माकर शेठ चौधरी साहेबांचा राहिलेला आहे. आणि आज त्यांची इथे उपस्थिती पाहायला मिळते. मी महेंद्र पाटील साहेबांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते आपण सन्माननीय पद्माकर चौधरी साहेबांचा आपण स्वागत आणि सन्मान करायचा आहे. या संपूर्ण सावंदे प्रीमियर लीग 2026 या स्पर्धेला विशेष सहकार्य लाभलेला आहे. आमची माती आमचा डंपर बाबा बर्फानी डेव्हलपर्स अँड प्रोप्रायटर्स आपण पाहतोय पद्माकर चौधरी शेठ यांचा आपण सन्मान इथे केला जात आहे. आपण पाहतोय आमचे कॅमेरामॅन आपल्या टीव्ही स्क्रीनवर पाठवत आहेत. नेहमी त्यांच्या चेहऱ्यावर स्मित असतो, आनंदाचं वातावरण, एक दानशूर व्यक्तिमत्व आपण पाहतोय. धन्यवाद साहेब आपण आलात या कार्यक्रमाला. चला थोडंसं स्पीडअप करा. आता शतरक्षण लावून घ्यायचं. धन्यवाद डीजे. सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्यायचे विश्वास पाटील. तुम्हाला बॅटिंग करायची लक्षात घ्या आणि लक्ष जो आहे 42 धावांचं आहे. 42 धावा बनवायचे आहेत. सलामीवीर पाठवून द्यायचे आहेत आपण. फायनलचा मॅच आहे सावंते प्रीमियर लीग पर्व पहिला वर्ष या स्पर्धेचं. आणि खऱ्या अर्थाने या पहिल्या पर्वाला जिंकण्याकरिता आता 24 चेंडूचा खेळ बाकी आहे. बॅटर या मैदानामध्ये विद्यमान ग्रामपंचायत सदस्य राकेश भुईर साहेबाच्या माध्यमातून 2000 रुपयाचं पारितोषिक आहे विकेटच्या हॅट्रिकसाठी, षटकारीच्या हॅट्रिकसाठी देखील. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्यायचे आहेत आपण. विश्वास पाटील सलामीवीर पाठवून द्या आपण. मनोज जास्त वेळ घेऊ नका. 42 धावा बनवायचे देखील आहेत. सावंते प्रीमियर लीग 2026 या स्पर्धेवर कोणता संघ नाव कोरणार आहे येत्या तुम्हाला 20 मिनिटांमध्ये इथे माहिती मिळेल. मात्र 20 मिनिटांमध्ये नव्हे तर 15 मिनिटांमध्ये मॅच फिनिश झाले तर खूप चांगलं वाटेल. कारण की बक्षीस वितरण कार्यक्रम नक्की अगदी सूर्यनारायण अस्ताला चाललेलंच आहे. तर आपण त्याच्या उपस्थितीमध्ये बक्षीस वितरण कार्यक्रम केला तर खूप चांगलं वाटेल. पहिल्यांदाच असं घडलेलं आहे. नवीन इतिहास रचला गेला सावंतेकरांच्या माध्यमातून की ही परंपरा इथून आता कायम सुरू राहणार आहे. येणाऱ्या प्रत्येक वर्षी या स्पर्धेचं आयोजन केलं जाईल. आणि वैभव पाटील साहेबांनी एक शब्द दिलेला आहे की या स्पर्धेचं आयोजन लवकरात लवकर आम्ही करू. लेट नाही तर लवकरच करू. आणि सतीश वागचोरे यांनी एक शब्द दिला आहे की पुढच्या वर्षी जो काही एक्स्ट्रा खर्च होईल तो माझ्या सहकुशीने दिला जाईल या स्पर्धेमध्ये. सामन्याला सुरुवात करायची आहे. बॅटर आलेले आहेत मनोज पाटील आणि त्यांच्या सोबत आपण पाहतो खेळपट्टीवर दैवत
आणि गोलंदाज अभि पाटील. आज पहिल्यांदा कालपासून बघितलं तर अभि पहिल्या चेंडूवर आऊट झाले होते. आता गोलंदाजी करण्याची ही संधी आहे त्याला. चांगली गोलंदाजी होईल का पॉवर प्लेच्या षटकामध्ये. पहिला चेंडू चायनामॅन गेंदबाज, चला तो शाम तक नाही तर चांद तक. आता चेंडूच्या हवेमध्ये शतरक्षक चेंडू मागे पाहतो आपण, वेगाने आलेले आहेत. एक धाव आली आहे, दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न, दुसरी धाव देखील पूर्ण केली जात आहे. थोडेसे निराश अभि निराश आहेत की जिथे एकच धाव होती तिथे 2 धावा पूर्ण केले जातात. आणि हॅट्रिक केली जर विकेटची तर संदीप भोईर भाऊ यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं पारितोषिक आहे अभिला. आणि 3 चौकारांसाठी मनोजला वैभव भाऊ पाटील यांच्याकडून 1000 रुपयाचा पारितोषिक आहे. अभिसाठी कल्पेश केने मामा यांच्या माध्यमातून विकेटच्या हॅट्रिकसाठी तब्बल 2000 रुपयाचं पारितोषिक आहे. सावंत भोईर यांच्याकडून देखील 500 रुपयाचं पारितोषिक आहे. अभिसाठी काल तर 35,000 रुपये लागले होते. आणि आता सरपंच साहेबांनी देखील ठरवलं योगेश गायकवाड यांनी की हॅट्रिकसाठी 5,000 रुपये झाले 20 पर्यंत आलाय आकडा. आणि आता जोरदार अपील बॅटची यायची आणि अभिला मिळालं विकेट. धन्यवाद डीजे. चला नवीन फलंदाजी या मैदानाच्या आतमध्ये. या संपूर्ण सावंत प्रीमियर लीग मध्ये एक असा खेळाडू आहे अभि की तो भरपूर व्हायरल झालेला आहे. कारण की त्याच्या प्रत्येकी रील बनलेल्या आहेत या स्पर्धेच्या माध्यमातून. मग गोलंटी असो किंवा डान्स असो. कालिदास पाटील यांची उपस्थिती टॉस बॉक्स मधून अगदी ते मॅचचा आनंद घेत आहेत. नवीन फलंदाज कॅप्टन वेद मैदानाच्या आतमध्ये आलाय. धावा झालेल्या आहेत, धावफलकावर 3 धावा बनवायचे 42. भिवंडीचा राजा माणूस पद्माकर चौधरी साहेब आपण पाहतोय या व्यासपीठावर मॅचचा आनंद घेताना. सायंकाळच्या क्षेत्रामध्ये त्यांची उपस्थिती या स्पर्धेला लाभलेली आहे. विकेट आलेला आहे अभिच्या खात्यामध्ये. पुढचा चेंडू पुन्हा एकदा आपण पाहतोय की समोर खेळण्यासाठी फोर्स केला होता, मात्र चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये. डॉट चेंडू. अनिकेत भोईर याने प्रत्येक षटकासाठी 1000 रुपये लावलेले आहेत वेदला. 500 ठीक आहे. फायनलचा मॅच आहे आणि प्रत्येक विकेटसाठी गिरीश शेठ यांच्या माध्यमातून 200 रुपये. आता समोर खेळलाय शतरक्षक नाहीये, कनिष पोहोचतोय चेंडू पर्यंत. 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. रनिंग बिटवीन देखील फार चांगली आहे. वेदच्या माध्यमातून 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. राकेश भोईर यांच्या माध्यमातून देखील प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. वेदसाठी जेवढे पारितोषिक लावलेले आहेत तेवढं 1 दिवसाचा खर्च आहे. कॉमेंटर त्याचबरोबर गुणलेखक आणि पंचांचं मोठा पटका खेळण्याचा प्रयत्न, बैठक स्ट्रोक खेळायचा होता. धाव तर मिळणार नाहीये. आता फलंदाज आऊट होईल. मनोज पाटील आऊट झालेले आहे. थोडासा दबाव पाहायला मिळते बॅटिंग करणाऱ्या संघावर. आई गावदेवी स्पोर्ट्स संघावर आपण पाहतोय. आई गावदेवी स्पोर्ट्स मनोज पाटील आणि निकेश पाटील फॅम टीम आहे. आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय की सन्माननीय रोहिदास भोईर आणि आकाश भोईर याचा संघ आपण पाहतोय. रोहिदास भोईर मागचा जर आपण विचार केला तर पहिल्या डावामध्ये अगदी निराश झाले होते रोहिदास भोईर. मात्र संघाने पलटवार केलं, चांगल्या धावा उभारल्या, एक चांगलं लक्ष ठेवलेलं आहे 42 धावांचं. विश्वासू खेळाडू विश्वास पाटील मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 5 वर मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे. 4 वर. थोडीशी घाई करा, स्पीडअप करा, आपण जास्त वेळ घेऊ नका. आपण धावा झालेल्या आहेत. धावफलकावर 5 धावा झालेल्या आहेत. 42 बनवायचे आहेत, म्हणजे 37 धावांची अजूनही आवश्यकता आहे. चला पंचांनी पहिली वॉर्निंग दिली फिल्डिंग करणाऱ्या संघाला. मोनिश आपण वारंवार खेळपट्टीवर येऊ नका. जी जागा दिली त्या जागेवर उभं राहायचं. आपण थोडंसं स्पीडअप ठेवा. आपण सन्माननीय गणेशजी गुलवी साहेब आपण पाहतो या मुख्य व्यासपीठावर. तसेच योगेशजी गायकवाड आहेत या व्यासपीठावर. आमच्या प्रथम नागरिका आपण पाहते ग्रामपंचायत सावंदीच्या सरपंच मॅडम उपस्थित आहेत. गोलंदाज तयारीमध्ये पुढचा चेंडू टाकण्याची तयारी करतायत.
ओ डिफेन्स केलाय, समोर खेळलाय, फॉलो मध्ये चांगली फिल्डिंग, डॉट चेंडू. काही गोलंदाजी केली आहे अभिने या संपूर्ण स्पर्धेमध्ये. फक्त 5 धावा दिला, एक विकेट देखील मिळाला त्याला. आणि आता गोलंदाज आर्यन चांगली कामगिरी करतोय. आर्यन राईट हॅम ओ द विकेटने विश्वास सज्ज होत आहे. मोठा फटका हुक केला चेंडूला, मोनी चेंडू पर्यंत पोहोचतोय की काय. यस चांगली फिल्डिंग पाहायला मिळते, थ्रो चांगला पाहतोय. मोनिशने थोडीशी चर्चा आमच्याशी केली होती की कधी मी क्रिकेट खेळत नाही, मात्र गावाची स्पर्धा असल्यामुळे मी देखील आज क्रिकेट खेळण्यासाठी पूर्ण तयारी करून आलोय. आणि खऱ्या अर्थाने चांगला खेळलाय, चांगली फिल्डिंग आहे. जेव्हा जेव्हा बॅटिंग मिळतो तेव्हा चांगली बॅटिंग करत असतो. आणि आता फिल्डिंगची जिम्मेदारी आहे, ते फिल्डिंग करताना पाहतो मैदानामध्ये. 5 नंतर एकच झाले, 6 धावा झाले. रनआउटच झाला आजचा. धावा पहिल्या षटकामध्ये 5 झालेले. अभि टाइमपास नको अजिबात. अभिचा हा डाव आम्हाला माहिती आहे. अभि खेळी खेळतो मैदानामध्ये, काय करेल त्यालाच माहित मैदानामध्ये. आर्यन पुढचा चेंडू टाकताना समोर खेळलाय, मध्ये अडवण्याचा प्रयत्न झाला. लॉंग वरून कनिष पोहोचतोय चेंडूपर्यंत. एक आली आहे, दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न, थ्रो चांगला आहे, मात्र अगदी वेगाने दुसरी धाव पूर्ण केली. आता 20च्या माध्यमातून धाव संख्या 8 धावा. एकत्र येऊ नका, टीम मीटिंग करू नका. आपण ऑलरेडी सावंत स्पोर्ट्स सावंत 40+ संघाने फुल खर्च केलेला आहे, म्हणून या स्पर्धेची चर्चा संपूर्ण भिवंडीमध्ये होते. प्रवीण कोहली यांचे 1000 रुपये लावलेले आहेत. बॅटिंगवाले संघाने जर आई गावदेवी स्पोर्ट्स संघाने हा सामना जिंकला, या पहिल्या पर्वावर आपलं नाव कोरलं, तर 1000 रुपये दिले जातील. मोठा पटका ऑन साइडला स्विंग केले चेंडू हवेमध्ये, आणि इथून वेजचा विकेट मिळालाय. अजून एक धक्का लागलाय आई गावदेवी स्पोर्ट्स टीम संघाला. धन्यवाद डीजे. चला फिल्डिंग लाव अभि, चला पटापट, आपण घाई करा थोडीशी. आपण अभिने आज खऱ्या अर्थाने भरपूर चांगला क्रिकेट खेळलाय. आणि आज आई एकविरा धाबा आज नक्कीच संध्याकाळी फिक्स असेल. रोहिदास भोईर यांच्या चेहऱ्यावर आनंदाचा नक्कीच सहभाग, हावभाव चांगले आहेत त्यांचे. ते अजूनही सांगतात की मॅच अजूनही 50-50 आहे, कोणीही जिंकू शकतो इथून. आमच्या वहिनी पुन्हा एकदा जोडतात. सोनी वागचौरे, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. गोलंदाज आर्यन, कमालीची गोलंदाजी. अक्षय आला नवीन फलंदाज, आणि सुरुवात करायची ते मोठ्या फटक्याने. मात्र इथे पाहतोय की, आणि आता इथे काय घडलंय, बॅटर आउट. अक्षय वागचौरेचा विकेट. छोटे भाई ने बड़े भाई को भेज दिया डगआउट में. कमान डीजे. धन्यवाद. इव्हिनिंग वॉक ज्या प्रकारे आपण करत असतो सरळ पावलाने, त्या प्रकारे थोडस जी क्रीज बॉक्स आहे त्याच्यामध्ये अक्षय कुठेतरी खेलपट्टीच्या बाहेरून चालले होते, म्हणून बघितलं वेदांतने की बडे बाय घूम रे बगीचे में, आणि त्यांना पकडलं गेलं तिथे. आखिरकार शिकार मिला वहां पर गेंदबाज आर्यन को. स्टंपिंग केलं इथे. करण आला नवीन फलंदाज. खऱ्या अर्थाने मॅचवर मजबूत पकड निर्माण केली आहे गार्गी 11 टीम संघाच्या माध्यमातून. गार्गी 11 संघाचे सर्व टीम ओनर सध्या पाहते रोहिदास भोईर खुश आहेत. खुशी की आंसू कब तक, पाहूया शेवटपर्यंत की काय. हॅट्रिक ऑन, विकेटची हॅट्रिक पूर्ण होईल का पाहूया आपण. भरपूर बक्षीस आहेत विकेटच्या हॅट्रिक साठी, फायनलच्या मॅच साठी. राकेश भोईर यांच्या माध्यमातून पुढचा चेंडू राऊंड विकेटने. हॅट्रिक ऑन आहे. फुलटा चेंडूचा फायदा घेता आला नाहीये आहे. हा एक खेळाडू मागच्या बाजूने, चांगली फिल्डिंग. यतीशने कमीत कमी मी म्हणेल की 2 धावा वाचवल्यात, आणि पंचाकडून वाईटचा इशारा, म्हणजे 3 धावा इथे मिळत आहेत बोनसच्या स्वरूपात. धाव संख्या 11 धावा धाव फलकावर. अजूनही 31 धावांची आवश्यकता आहे. 31 धावांची अजूनही आवश्यकता आहे. 31. सागर पाटील कुठेतरी सायंकाळ झाली आहे आयवा जेलसाठी, ते प्रयत्न करतात की एखादी जेल येईल बाउंड्री लाईनवर, त्यांचं देखील लक्ष आहे.
₹200 पारितोषिक आहे ऐवा झेलसाठी प्रेक्षकांसाठी विश्वास पाटील आहे यांच्या माध्यमातून सागर प्रयत्न करतोय. पाहूया आपण सागरकडे चेंडू जाईल का. शॉर्ट बॉल होता, फायदा घेता आला नाहीये. जितूची चांगली फिल्डिंग पाहतोय, फक्त डॉट चेंडू पाहायला मिळेल. षटक समाप्त झाले. दोन षटकाच्या समाप्तीनंतर धावा झालेल्या आहेत त्या 11. येणारे 12 चेंडू आणि इथून 31 धावांची आवश्यकता आहे. काम सोपं नाहीये. आता वातावरण थोडस क्लायमेट जो आहे थंडगार झालेला आहे. मॅच देखील थंडावली आहे. चला टीम मीटिंग नकोय. कनिश गोलंदाज फक्त रिलीज करायचे आपण. गावातील जर कोणी आजी माझी इथे उपस्थित असेल त्यांना विनंती असेल आपण सर्वांनी व्यासपीठावर यायचंय. सर्वांचा स्वागत सन्मान केला जाईल. गोलंदाजी सुरू करायची आपण. कनिश 12 चेंडू आणि 31 धावांची आवश्यकता आहे. टेनिस क्रिकेट बॉल मध्ये एक काल होता की अशा धावा देखील धावून पळून देखील काढल्या गेल्या असं आपण रेकॉर्ड बघितलेला आहे. मात्र आताचा टेनिस क्रिकेट बॉल आहे षटकार आणि चौकारानेच मॅच जिंकण्याचा प्रयत्न करत असतात. मात्र पाहूया फायनलच्या मॅच मध्ये इथून कोणत्या प्रकारे या 31 धावा पूर्ण करून आई गावदेवी स्पोर्ट सावंती प्रीमियर लीग 2026 वर आपलं नाव कोरणार आहे. कारण की खेळपट्टीवर अजूनही मी म्हणेल की विश्वास आहे, काही होऊ शकतो या मैदानामध्ये. कारगिल 11 टीम संघाने सध्या तरी बाजी मारली आहे. वन साइड हिरो सध्या तरी पाहतो आपण या स्पर्धेमध्ये. एकही सामना हरलेला नाहीये. फायनलच्या मॅच मध्ये सोडून दिल्या योग्य ते निर्णय पंचांच्या माध्यमातून. इट्स वाईटचा इशारा आपण पाहतोय. असे चेंडू जर आले तर मी म्हणेल विश्वासने चेंडू सोडून द्यायला नाही पाहिजे. मागच्या बाजूने फिल्डर नाहीये. जर बॅटला चेंडू लागला तर चांगला धावा मिळतील. आता वाईट आलाय तर एक्स्ट्रा धावा झाले तर 12. 30 धावांची आवश्यकता. इथून 12 चेंडू 30 धावा. फुलटा चेंडू आणि मागच्या बाजूने सरकला चेंडू. आबी आणि जितूची शरद, मात्र चेंडू जिंकला शरद. चेंडू चालला सीमा पार चौकार. विश्वास पाटील बाल बचे वापर. मोका भी दिया और चौका भी दिया. जितू आणि आबी मध्ये शरद लागली होती आणि त्यांच्या मधून चेंडू वेगाने येत होता म्हणून चेंडूने ही बाजी मारली आहे. बॅट कट झेल सोडले विकेट कीपरने. मोका दिया वापर. 26 धावांची आवश्यकता 11 चेंडू मध्ये. 11 गेंदे 26 रन. बॅट हल्ला झाला होता 26-11चा आपल्याला सर्वांना माहितीच आहे मुंबईवर. मात्र सध्याचा आकडा तोच आहे. 11-26चा इक्वेशन आलेला आहे. विश्वास पाटील क्रिकेटचे लेजंड खेळाडू आहेत. सावंते गावाची क्रिकेटची ओळख आहे विश्वास पाटील. आणि आज विश्वास दाखवावा लागेल संघाला नव्हे तर या संपूर्ण सावंतेकरांना विश्वास दाखवावा लागेल. तलवार पुराने मगर धार वही आहे. गोलंदाज कनिश भोईर राईट आर्म ओव्हर द विकेटने समोर सज्ज होत आहे विश्वास पाटील. मोठा फटका इनफिल्डच्या वरतून. चेंडू सीमा रेखेच्या दिशेने. मात्र चांगली फिल्डिंग पाहतोय. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलेला आहे. 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. खऱ्या अर्थाने या मॅच मध्ये रंगत आणली आहे विश्वासने आता. आणि विश्वास पूर्णपणे सेट झालाय खेळपट्टीवर. ओल्ड इज गोल्ड पुराणे चावल सध्या मैदानामध्ये आपण पाहतो. विश्वास 10 मध्ये 24 धावांची आवश्यकता आहेत. एखादा मोठा फटका मॅच गरम होऊ शकतो. कनिश भोईर राईट आर्म ओव्हर द विकेटने. ओ यॉर्कर चेंडू ब्रह्मास्त्राचा वापर. महत्वाच्या श्रेणी पाहतोय आपण. कनिश देखील कुठे हार मानणार आहे मैदानामध्ये. ॲज अ वंडर बॉय ऑफ सावंते ज्याच्या नावी अर्धशतक या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. कनिश पुढचा चेंडू टाकताना विश्वास सज्ज होते. समोरच्या दिशेने उडवलंय. चेंडू चालला सीमेच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आहे आणि मॅचची गोल्डन विकेट. विश्वास पाटील बॅक टू डग आउट. चला टीम मीटिंग नको एकत्र येऊ नका वेदांत. चला सर्वांनी आपापल्या जागेवर जायचंय. आता मॅच पूर्णपणे गार्गी 11 टीम संघाच्या नावी गेली आहे. कारण की भरोशाचा खेळाडू विश्वासाचा खेळाडू विश्वास पाटील आउट झालाय. मागच्या मॅचचा हिरो ज्याने संघाला
या स्पर्धेच्या बाहेर होतच आहे असं आम्ही म्हटलं होतं, मात्र निकेश पाटीलनं काय इनिंग खेळली होती तोच निकेश मैदानाच्या आतमध्ये आलाय. चेंडूचा खेळ बाकी आहे 8 आणि धावांची आवश्यकता आहे ती 24. 8-24 असा इक्वेशन आलेला आहे. कनिश महत्वाचे 2 चेंडू, एखादा मोठा फटका, मॅच गरम. टाइम काय झाले ते कोणी पाहत नाहीये, मात्र मॅच मध्ये काय झाले ते सर्वजण पाहत आहेत. 6:35 झाल्यात. भारतीय नियमानुसार खेळ बंद होतो या टायमावर, मात्र खेळ सावंदे गावामध्ये सुरू आहे सध्या. गोलंदाज राईट आर्म ओव्हर द विकेटने, नक्कीच ऑफस्टिकच्या बाहेर वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून. धावसंख्या 19 धावा धावफलकावर. 23 धावांची आवश्यकता आहे. प्रवीण कोहली यांच्या माध्यमातून 3000 रुपयाचं पारितोषिक निकेश पाटीलसाठी जर सामना जिंकून दिला तर. पारितोषिक लागलाय, पारितोषिक नाही तर माझ्या संघासाठी मला खेळायचं आहे आज. चांगला ड्राईव्ह केलाय, खाली क्षेत्र, गॅप भरपूर मोठा, धावांचा नाही तोटा. चेंडू चालला सीमेच्या बाहेर. महत्वाच्या क्षणी येणारा हा चौकार निकेश पाटीलच्या बॅट मधून. धावा झालेल्या आहेत त्या 23 धावा धावफलकावर. आता मॅच ठेवली आहे जिवंत असं म्हणूया आपण, कारण की 19 धावांची आवश्यकता आहे आणि 7 चेंडूचा खेळ बाकी आहे. 7 गेंदे 19 रन. गोलंदाज कनिश कधी टीमला किनाऱ्यावर आणतं तर कधी किनाऱ्यावर खालती पाडण्याचा प्रयत्न करतोय. शेवटचा महत्वाचा चेंडू, याच्यावर निकेशने जर मोठा फटका केला तर दबाव कमी होईल. जर स्ट्राईक ठेवायची असेल तर सिंगल डबल. कनिश पुढचा चेंडू, नक्कीच ड्राईव्ह केल्या लॉंगनला. एक महत्वाचा निर्णय घेतलेला आहे निकेशने आणि त्याच्यावर 1 धाव घेतली आणि आता स्ट्राईक त्याच्याकडे ठेवली आहे. 18 धावांची आवश्यकता, 24 झालेल्या आहेत. 6 चेंडू 18 धावा. फिल्डिंग लावून घ्या आपण, जवळ येऊ नका, फक्त गोलंदाज बदली होईल लक्षात घ्या आपण. मोनिश चला आपल्या जागेवर. आबी चला आपल्या जागेवर जायचं आपण. आबी भरपूर खुश आहे मनांद. ते म्हणतात ना की मन में लड्डू फुटा, मात्र किती लड्डू फुटल्यात पाहूया आपण, कारण की अजून 6 चेंडू मध्ये 18 धावा वाचवायचे आहेत गार्गी 11 टीम संघाला. क्रिश आला नवीन गोलंदाज. शेवटचे 6 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता आहे. आज निकेश यांनी खूप चांगला क्रिकेट खेळले, त्याची देखील अग्निपरीक्षा फायनलच्या मॅच मध्ये, कारण की 18 धावा अजून बनवायचे आहेत. पहिला चेंडू गतीमध्ये थोडस परिवर्तन आणि त्याच्यावर आलेला हा षटकार. नक्कीच निकेश सांगत आहे की अभी भी मैं बाकी हूं. मला वाटतं आयवा जेल पकडली आहे. 200 रुपये दिले जातील विश्वास पाटील यांच्या माध्यमातून. या आपण आजचा रविवार आपला दिवस उठेल. 200 रुपये तुम्हाला दिले जातील. व्यासपीठावर यायचं आपण. 5 मध्ये 12 टीम मीटिंग नकोय. अभि पुन्हा एकदा जागेवर जा आपण. प्रत्येक चेंडू मागे कनिश येऊ नका आपण एकत्र, प्लीज एकत्र येऊ नका आपण. निकेश पाटीलला असं वाटतं की संजीवनी बुटी मिळाले गोलंदाज. ज्या प्रकारे गोलंदाजी करतोय, गतीमध्ये हलकस परिवर्तन पाहायला मिळतोय. स्लोअर चेंडू टाकले त्यांनी पूर्णपणे. आता गिरीशभाई पाटील यांचा फोन आलेला आहे, काय बक्षीस आहे पाहूया आपण. गोलंदाज तयारीमध्ये. क्रिश, क्रिश का गाना सुनेगा क्या. अजून एक फुलटा चेंडू ऑन साइडला. मिड विकेट क्षेत्रामध्ये 1 धाव आली आहे. दुसरा धाव मिळणार नाहीये. आता स्ट्राईक चेंज झाली आहे. धाव संख्या 31 धावा धावफलकावर. 11 धावांची आवश्यकता आहे. 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. पुढचा चेंडू समोरच्या दिशेने खेळलाय. चेंडू हवेमध्ये. कनिश भोईर चेंडू खाली आहे आणि विकेट मिळालेला आहे. मॅच वर मजबूत पकड निर्माण केलेली आहे गार्गी 11 टीम संघाने. एकत्र येऊ नका, एकत्र येऊ नका. चला सर्वांनी जागेवर जायचं आपण. नवीन फलंदाज हरेश मैदानाच्या आतमध्ये. वेदांत आपण गेलंच पाहिजे का या जागेवर.
3 मध्ये 11 धावांची आवश्यकता आहे. नाही, निकेशने एकच चुकी केली, जिथे एकच धाव घेतली. स्ट्राईक घेणं फार महत्वाचं होतं, कारण की निकेशने संघाची आशा जी आहे जिवंतित केली होती, पल्लवित केली होती. मात्र स्ट्राईक नवीन खेळाडूकडे काहीही होऊ शकतं या मॅच मध्ये. 3 चेंडूमध्ये 11 धावांची आवश्यकता आहे. 3-11. पाहूया गोलंदाज क्रिश पुढचा चेंडू टाकताना समोरच्या दिशेने केलंय, गॅप भरपूर मोठा आहे, चेंडू सीमेच्या दिशेने आणि चेंडू चालला सीमा रेखापर, येते चौकार. धन्यवाद डीजे. 2 चेंडू 7 धावांची आवश्यकता आहे. पहिला सेमीफायनल अशाच प्रकारचा रंगला होता, जिथे सतीश वागचौरे थोडेसे निराश झाले होते. मात्र इथे निराश होणार नाहीये, कारण की बॅट परफेक्टली मिडल झालेला आहे चेंडू. आणि भावेश पवार सरांनी जे चेंडू दिलेले आहेत कालपासून फक्त सीमेच्या बाहेरच जात आहेत. प्राऊड ऑफ टेनिस क्रिकेट महाराष्ट्र ISPL मिस्टर भावेश पवार याच्या माध्यमातून 70-70 कंपनीचे चेंडू देण्यात आलेले आहेत आणि त्या चेंडूची चामडी लोळवली जाते कालपासून या स्पर्धेमध्ये. 2-7चा इक्वेशन आहे. टीम मीटिंग नको. अभि, आयोजकांनी सांगितलं आता तुला शेवटची वॉर्निंग आहे, जागेवर जायचं आपण. अभि पाटील चला. 2 चेंडू 7 धावांची आवश्यकता आहे. बाई मैदानात मध्ये विश्वास भाई पाटील. विश्वास, जे काही आता ते फलंदाजालाच करायचं, आपण येऊन काहीच होणार नाहीये. आपल्याला जो काम करत होता आपण थांबले नाही. एक चौकार आला होता फक्त. 2-7. कोणाला मिळेल 7 पाहूया या मॅच मध्ये. गोलंदाज असे चेंडू टाकते की असं वाटतं कधी कधी आपण बॅट घेऊन मैदानामध्ये जावा. क्रिश अंडर 19चा खेळाडू आहे. फलंदाज तयारीमध्ये हरेश. हरेशला जर एन्जॉय करायचं असेल, डीजे सूरज यांच्या तालावर एन्जॉय करायचं असेल तर मोठा फटका खेळावा लागेल. आणि आता विकेट किपरने केली चुकी, कारण की धाव पूर्ण झालाय आणि आता इथून गोल्डन सिक्सर येईल का? 1 चेंडू 6 धावा. सामना आवडला असेल सर्वांना विनंती, जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. फायनल असावा तर असा. आई एकविरा दाबा स्टँड, जय भोलेनाथ स्टँड, जय पीर बाबा स्टँड, जय माता दी स्टँड, गार्गी 11 स्टँड, आम्ही स्पोर्ट, सरपंच 11 आणि आई गावदेवी स्टँड. जर सामना आवडला असेल जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या दोन्ही संघांसाठी. पहिला पर्व साऊंदे प्रीमियर लीग 2026चा पैसा उसूल सामना आपण पाहतोय. कनिश चला मॅच चालू करायची आपण. अभि पाटील चला आपण आपल्या जागेवर. वेदांत, मोनिशला आम्ही अनाउन्समेंट करणार आहे. मोनिश चालले आपल्या जागेवर. 1 चेंडू 6 धावांची आवश्यकता आहे. 1 गेंद 6 रन. कहानी में ट्विस्ट, पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त, कारण की निकेशने सांगितलंय हा सामना अजूनही मी सोडला नाहीये. 1 चेंडू 6 धावा. क्या बात है. सन्माननीय पद्माकर चौधरी साहेबांच्या माध्यमातून षटकार ठोकून जर सामना जिंकला निकेशने तर 5,000 रुपयाचं इथे बक्षीस जाहीर झालेलं आहे. क्या बात है. पाहुण्यांना देखील सामना आवडलाय. एका चेंडूचा खेळ बाकी आहे. बोला जय श्रीराम. 1 चेंडू आणि 6 धावा. 1 चेंडू 6 धावा. मोठा फटका आणि गार्गी 11 टीम संघाने हा सामना इथे जिंकलेला आहे. कम ऑन डीजे.